हॅलो हॅलो सर, माझा आवाज यायला का? हो. हॅलो हॅलो सर, स्टार्ट करा सर. हॅलो. चालू करू का? ठीक ठीक आहे चालू करतो. पण एक प्रश्न एक असा होता हा की मी जर माझी स्क्रीन शेअरिंगला टाकली. हो हो, मी ते पण करतो. को होस्ट करतो मी तुम्हाला 2 को मिनिटात. होस्ट करा किंवा त्या दिवशी सारखा पुन्हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गुगलला केली तरी चालेल, काही अडचण नाही 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 नाही, करतो लगेच हा. करतो. कारण मला ते मी तीच चेक करत होतो तर माझी स्क्रीन शेअर नाही होते. ठीक आहे सर, 1 हा. मिनिट. हो हो हो. नमस्कार. आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर.
येतोय आवाज? ठीक आहे. हो. ओके. सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा. आज आजच्या टॉपिक मध्ये आपण 2 घटक निवडलेले आहेत. एक आहे कोणत्याही संख्येचा घन काढणे आणि दिलेल्या संख्येचं घनमूळ काढणे, हा एक टॉपिक आहे. आणि दुसरा टॉपिक आहे पाण्याची टाकी आणि नळ. 2 टॉपिक निवडलेले आहेत आज. घन टाकी आणि टाकी आणि नळ 2 घटक आहेत. तर मला असं विचारायचं आहे, हा आवाज येत नाही का? हॅलो, ब्रेक होते सर मध्ये. आवाज ब्रेक होतोय का? एक मिनिट. आता येतोय आवाज? हो सर. हो येतोय, ठीक आहे. आणि स्क्रीन पण दिसते माझी? हो हो सर. ओके, ठीक आहे, चालू करूया. तर तुमच्या इच्छेप्रमाणे आज 2 टॉपिक आहेत. 2 पैकी कोणता टॉपिक घ्यावा सुरुवातीला? घन आणि घनमूळ, टाकी आणि नळ, 2 टॉपिक निवडलेले आहेत. तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण सुरुवात करूया. क्यूब अँड क्यूब रूट. क्यूब अँड क्यूब रूट, ठीक आहे, चालू करूया आपण. सर्वप्रथम तुम्हाला क्यूब अँड क्यूब रूट जर परफेक्टपणे यावा असं वाटत असेल, सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपला जो मोबाईल आहे तो आडवा, जेणेकरून तुम्हाला स्क्रीन पूर्ण दिसेल तुमची आणि व्यवस्थित पण दिसेल. आपण जर क्यूब म्हणजे घन आणि घनमूळ जर पूर्णपणे शिकायचं ठरवलं, तर यामध्ये तुम्हाला जसं आपण वर्ग काढणे शिकलो होतो, त्यामध्ये 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आपल्याला माहीत असणे आवश्यक होतं. तसंच घन आणि घनमूळ मध्ये सुद्धा आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे घन माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे 1 चा घन किती आहे, त्यानंतर 2 चा घन किती आहे, 3 चा घन किती आहे, 4 चा घन किती आहे, 5 चा घन किती आहे, असं 9 पर्यंत आपल्याला माहीत असावं लागतं की प्रत्येकाचा घन किती आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सर्व संख्यांचे 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचे घन सांगतो. ते कृपया आपण लिहून घ्यावेत, म्हणजे पुढं प्रश्न घेत असताना आपल्याला अडचण येणार नाही. तर लिहून घ्या. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा
त्यानंतर 5चा घन 125. थोडं अक्षर बोर्ड लिहित असताना व्यवस्थित येत नाहीये तर समजून घ्या. 6चा घन 216. आपणांना तुम्हाला पण सर्वांना माहित असतीलच. त्यानंतर 7चा घन 343. 8चा घन 512 आणि 9चा घन 729. इतके घन आपल्याला माहित असावे लागतात. 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512 आणि 9चा 729. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्वप्रथम घन माहित असणं आवश्यक आहे. हे घन जर आपल्याला माहित असतील किंवा आपल्याला हे जर पाठ असतील तर आपण 1 ते 100 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा घन अगदी सहजरित्या आणि सोप्या पद्धतीनं काढू शकतो. आपली पारंपरिक पद्धत जी आहे घन करण्याची त्यामध्ये आपण काय करतो तर ज्या संख्येचा आपल्याला घन करायचा आहे ती संख्या आपण 3 वेळा गुणून घेतो. म्हणजे आपल्याला जर 4चा घन करायचा असेल तर आपण तिची मांडणी 4 गुणिले 4 गुणिले 4 अशा पद्धतीने करतो आणि त्या 3 संख्यांचा गुणाकार करून त्याचा घन काढतो. म्हणजे 4 गुणिले 4 16, 16 गुणिले 4 64 अशा पद्धतीने त्याचा आपण घन काढतो. हा येतो 64. पण हे 9 पर्यंतच्या 9 पर्यंतच्या संख्येपर्यंत इतका गुणाकार आपण सहज तो 11च्या पुढे जर आपण गेलो तर 11च्या पुढे आपण अशा पद्धतीने गुणाकार करण्यास अधिक कालावधी आपल्याला लागू शकतो. आणि तो कालावधी कमी करण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कमी कालावधीत अधिक प्रश्न सोडवावे लागतात आणि तेही अचूक पद्धतीने सोडवावे लागतात. त्यासाठी आपण जाऊया आपण आपल्या विषयाकडे डायरेक्ट. आता आपल्याला समजा 11चा घन करायचा तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल. हा जो 1 आहे या 1चा घन या ठिकाणी लिहून घ्यायचा. 1चा घन येतो 1 बरोबर. त्या 1च्या पाठीमागे म्हणजे डाव्या बाजूला आपण घन करत आहोत म्हणून 2 वेळा 0 लिहायचा. लिहिला ओके. त्यानंतर हा राहिलेला जो 1 आहे या 1चा घन या ठिकाणी त्याच्या समोर मांडायचा. 1चा घन पुन्हा 1च येतो. ओके. त्यानंतर ही झाली पहिली स्टेप. पुन्हा एकदा सांगतो. हा जो सुरुवातीचा 1 आहे त्या 1चा घन आपण 1 मांडायचा. त्याच्या पाठीमागे 2 शून्य मांडायचे. जर दिलेल्या संख्येचा घन 2 अंकी आला तर एकच शून्य मांडायचा आणि दिलेल्या संख्येचा घन एकक स्थानच्या संख्येचा घन जर 3 आपण 1चा घन 1 मांडला त्याच्या पाठीमागे 2 शून्य आणि इकडल्या राहिलेल्या 1चा घन सुद्धा 1 मांडला. त्यानंतर काय करायचं आपल्याला या कंसामध्ये लिहिलेलं जे 11 आहे त्या 11 मध्ये दोन्हीचा परस्पर गुणाकार करायचा आहे. म्हणजे 1 गुणिले 1 किती येतं 1च येतं. त्याला गुणाकारामध्ये वरचा जो 3 आहे याच्यासोबत त्याचा गुणाकार करायचा आहे. या 2चा गुणाकार करा 1चा आणि 1 गुणिले 1 1 येतं आणि या 1चा गुणाकार या 3 सोबत करायचा. म्हणजे किती झालं 11 गुणिले 3 33. हे 33 लिहित असताना शेवटचा एकक स्थानचा जो 1 अंक आहे तो सोडून हे 33 लिहायचं. या 2 शून्याच्या खाली आपण हे 33 लिहिलं आणि या दोन्हीची आता काय करायची आहे
बेरीज करायची आहे. हा 1 0 अधिक 3 3, हा 0 अधिक 3 3 आणि हा 1 ला 1, तर 11चा घन येतो 1331. 11चा घन येतो 1331. आलं लक्षात सर्वांना? समजतंय का? म्हणजे मी जे सांगतोय ते समजतंय का आणि माझा आवाजही येतोय का ते सांगा. तर मध्ये आवाज ब्रेक झाला होता. आवाज ब्रेक झाला होता. मला एक कॉल आल्यामुळे तो आवाज ब्रेक झाला होता, मी कट केला कॉल. मला एक प्रश्न होता, हा, हे 2 शून्य काय होते म्हणजे आपण या ठिकाणी क्यूब करतोय म्हणजे त्याचा घन करतोय. घन करतोय म्हणजे 3 वेळा गुणाकार करतोय त्या संख्येचा. बरोबर. तुम्ही जर वर्ग करत असताना त्या घटकामध्ये तिथं असाल तर तिथं सुद्धा अशीच पद्धत आपण थोडक्यात वापरली होती. दोन्ही संख्येचा वर्ग करून तिथं आपण केलं होतं ते सोप्या पद्धतीनं. आणि या काय आहेत, डायरेक्ट मेथडनं न जाता शॉर्टकट मेथडनं आपण आपलं गणित किंवा आपल्याला आलेला प्रश्न जो आहे तो सोडवावा म्हणून या पद्धतीनं या कन्स्ट्रक्ट केलेल्या शॉर्ट ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स तिथं आपलं काम करतात. आणि कधी कधी काय असतं पहा, की आपल्याला उत्तर येण्याशी मतलब आहे. कधी कधी बरं का, आपलं उत्तर येणं महत्वाचं आहे. ते उत्तर कोणत्या का पद्धतीने येणार, फक्त आपल्याला काय कमी कालावधीमध्ये आणि सोप्या पद्धतीने उत्तर येणं अपेक्षित आहे. आणि या ज्या आहेत या ठिकाणी आपण क्यूब करतोय म्हणून 2 शून्य. आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला बोललो 2 मिनिटापूर्वी की जर आपण या ठिकाणी म्हणजे उदाहरण घेऊया, आपण हे 11 सोडून देऊया, आपण पुढे जाऊया. थोडस उदाहरणाद्वारे सांगतो मी तुम्हाला. जर आपण 13चा घन करायचं ठरवलं, आता लक्ष द्या थोडस, 13चा घन करायचं ठरवलं तर एकक स्थानी संख्या आहे 3. सुरुवातीला आपण 3चा घन लिहिणार आहोत. 3चा घन आहे 27. ओके, 3चा घन 27 आहे म्हणून आपण 27च्या मागे फक्त एकच शून्य घेणार आहोत. आता म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की घन लिहित असताना एकक स्थानची संख्येचा आपण जर घन लिहिला, तो जर एक अंकी घन आला असेल तर त्याच्या मागे 2 शून्य मांडावेत. जर 2 अंकी आला असेल तर त्या 2 अंकाच्या पाठीमागे 1 शून्य मांडावा, जेणेकरून 3 अंकी संख्या होईल. आणि जर 3 अंकी संख्या आली, उदाहरणार्थ आपण 16 घेतलं किंवा 17 घेतलं, तर त्या ठिकाणी 3 अंकी संख्या येते. त्यावेळी आपल्याला शून्य मांडायची गरज पडणार नाही किंवा पडू पण शकते गरजेनुसार. ठीक आहे, आलं लक्षात? जाऊया आपण पुढं. 1चा घन मांडला 27, त्याच्या पुढे शून्य लिहिला. आता या 1चा घन मांडायचा आपल्याला या ठिकाणी 1. ओके, मांडला. आता या 1 आणि 3चा गुणाकार करायचा. 1 आणि 3 3 झाले आणि या 3ला या 3ने गुणायचं आहे. आले किती? 9. ओके, आपण घन कोणाचा करत आहोत? 13चा. आपण घन कोणाचा करत आहोत? 13चा. तर 13 आणि 9चा पुन्हा गुणाकार करायचा आहे. म्हणजे या 13चा सुरुवातीला आपण 3चा आणि 9चा केला. आता या पूर्ण 13चा आणि या 9चा गुणाकार करायचा आहे. मग 13 9 किती होतात? 117 होतात. तर 117 मांडत असताना शेवटचे 7 सोडून 117 मांडायचं आहे. आणि याची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 7 9 1 आणि हे 1 अधिक 1 2. 2197 इतका याचा घन येतो. ओके, येतंय लक्षात? बरोबर. आणि तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून की खरंच इतकाच येतोय का. म्हणायचं सर, हा, मला एक म्हणायचंय, तो ते आता 2 अंकी आलं ना, एकच ठेवला बरोबर. हा, एक मिनिट. पुढे जो तो एक ठेवता ती संख्या तशी तर कशी ठेवून द्यायची का? आवाज सर, माझा आवाज येतो तुम्हाला? थोडा कट होत होता, बोला. आता येतोय? हो, आता येतोय. हा, बरोबर. तुम्ही बोलले की 2 अंकी संख्या आली की एकच शून्य ठेवायचा आणि एक अंकी संख्या आली की 2 शून्य ठेवायची. बरोबर. आपण आता या ठिकाणी एकच शून्य ठेवलेला आहे. बरोबर. आणि त्याच्या पुढे 1चा घन मांडलेला आहे. पुढच्या 1चा घन. सुरुवातीला 3चा घन मांडला. समजा सर, समजा याच्या अगोदर जर इथे 23 राहिला असता तर मग आपण 2चा घन तिथे लिहिला असता का? हो, मी सांगतो ना, पुढे जातोय आपण, तसंच जातोय पुढे. हा, आपण जातोय पुढे पुढे तसंच. हे 13चा घन. जर समजा हे सुरुवातीला काय केलं आपण,
एक अंकी संख्या येईल असा घन घेतला 11, 2 शून्य मांडले. आता 2 अंकी संख्या येईल असा घन घेतला 13 आणि त्याच्या पुढे 1 शून्य मांडला आणि पुढे 1 चा घन मांडून त्याची बेरीज वगैरे काय असेल त्याची ती पूर्ण प्रोसेस केली. इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांच्या? ओके सर. ओके. आता पुढे जाऊया आपण. सरांनी म्हणल्याप्रमाणे आपण 23 चा घन करून पाहूया. पहा, 23 चा घन करायचा आहे आपल्याला. तर अगोदर 3 चा घन मांडून घ्यायचा. 3 चा घन येतो 27. ओके. त्याच्या मागे आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे 3 अंक असले पाहिजेत म्हणून त्याच्या मागे 1 शून्य मांडायचा आहे. त्यानंतर या 2 चा घन या ठिकाणी मांडायचा आहे. 2 चा घन येतो 8. ओके. त्यानंतर 2 आणि 3 चा गुणाकार करायचा आहे. 2 आणि 3 चा गुणाकार किती? 6 आणि या 6 चा गुणाकार या 3 सोबत करायचा आहे. हा झाला 18. ओके. मग 18 आता 18 आलंय आपलं इथं. आपल्याला घन कोणाचा करायचा आहे? 23 चा घन करायचा आहे. बरोबर. तर 23 चा घन करायचा आहे तर आपल्याला गुणाकारामध्ये मांडून घ्यायचंय 23 गुणिले 18. ओके. तर 23 गुणिले 18 असं न मांडता आपण थोडं सोप्या पद्धतीने पण मांडू शकतो ना. बरोबर. सोप्या पद्धतीने कसं मांडू शकतो? आपल्याला 18 चा गुणाकार करायचा आहे 23 सोबत 20 अधिक 3. डायरेक्ट 23 मांडलं काय आणि 20 अधिक 3 23 मांडलं काय? दोन्ही सोबतच होतं किंवा सारखंच होतं किंवा बरोबरच होतं. बरोबर आहे. मग याचा आपण गुणाकार आता या ठिकाणी थोडक्यात मांडून घेऊ शकतो. 18 दोन्ही 36. 36च्या पुढे 1 शून्य मांडला 360. ओके. 18 त्रिक 54. ओके. या दोन्हीची आता आपल्याला बेरीज करायची आहे. बरोबर. तर बेरीज किती येईल? 4. 6 आणि 5 11 आणि 3 आणि 1 4. 414 आली. हे 414 आपल्याला शेवटचा 7 सोडून किंवा एकक स्थानचा अंक सोडून आपल्याला याच्या खाली मांडायचं आहे. ठीक आहे. हे थोडंसं पुसून घेतो मी. आणि या 414ची आता आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आपण बेरीज करूया. 7 2 आणि 4 6. 1 8 आणि 4 12. तर 23 चा घन आला 12,167. बरोबर येतोय का नाही ते मला पण बरोबर येतोय. ठीक आहे. आता हे जे थोडंसं मी 23 गुणिले 18चं थोडंसं वेगळं रूपांतरण केलं ते समजलं का? परत पुन्हा एकदा सांगू. कारण 23 गुणिले 18 जर का आपण करत बसलो तर थोडंसं किचकट जातं आणि आपल्याला गुणाकार करायला अधिकचा कालावधी लागू शकतो. आपला शॉर्ट ट्रिक शिकण्याचा महत्त्वाचा आहे की आपला वेळ काही वाढला नाही पाहिजे म्हणून त्याला आपण गणित अगदी सोप्या पद्धतीनं करून ते सोडवायचं आहे. 23 गुणिले 18 हे थोडं वेगळ्या पद्धतीने मी गुणाकार केला. तो तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगायची आवश्यकता आहे का? कारण इथून पुढे आवाज ब्रेक होत होता. आणखीन एकदा सांगा ना सर. ओके ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो. आवाज कशाच तरी येतोय दुसरा. कृपया सर्वांनी जर म्यूट ठेवलं तर आणि तुमचे व्हिडिओज आणि ऑडिओज जर म्यूट ठेवले तर आपल्याला नेटवर्कचा पण प्रॉब्लेम येणार नाही आणि आवाजाचा पण प्रॉब्लेम येणार नाही. सर्वांना विनंती आहे आपले व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट ठेवा म्हणजे आवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आपल्याला 23 चा घन करायचा आहे. सुरुवातीला काय करायचं आपल्याला तर या 3 चा घन मांडायचा आहे. 3 चा घन येतो 27. ओके. मग अंक आपले 2च अंक आलेले आहेत. आपल्याला हवे 3 अंक म्हणून 27 च्या पाठीमागे 1 शून्य मांडायचा. ओके. त्यानंतर या 2 चा घन त्याच्या मागे मांडायचा. 2 चा घन येतो 8. ओके. त्यानंतर काय करायचंय
या 2 ची आणि 3 ची दोघांचा गुणाकार करायचा आहे. 2 आणि 3 चा गुणाकार आला 6, बेत्रिक 6, आणि या 6 चा गुणाकार या 3 सोबत करायचा आहे. 6 त्रिक 18. ओके, आपल्याला घन कोणत्या संख्येचा काढायचा आहे? 23 या संख्येचा घन काढायचा आहे. म्हणून 23 या संख्येचा गुणाकार पुन्हा 18 या संख्येसोबत करायचा. मग 23 या संख्येचा गुणाकार 18 या संख्येसोबत करत असताना 18 गुणिले 23 असं आपण करू शकतो. परंतु ज्यांचे पाढे फास्ट पाठ आहेत किंवा अचूक पाठ आहेत त्यांचं थोडंसं सोपं जाईल, परंतु सर्वांनाच असं होईल असं काही नाही. तर हे थोडं आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो. मग वेगळ्या पद्धतीने कसं? तर 18चा गुणाकार आपण 20 अधिक 3 या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो आणि याचा गुणाकार आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. 18चा पाढा फक्त 2 पर्यंतच म्हणायचा. 18 दोन्ही 36 आणि राहिलेला पुढचा शून्य त्याच्या पुढे मांडायचा. हे आलं 360 आणि 18चा गुणाकार पुन्हा 3 सोबत करायचा. 18 त्रिक 54. या दोन्हीची जर बेरीज आपण या ठिकाणी थोडीशी पुढे घेतली जागी तर हे येतं 4, 6 आणि 5 11, हातच्याला 1, 3 आणि 1 4. तर 18 गुणिले 23चा गुणाकार आला 414. तर हे 414 आपल्याला शेवटचा एकक स्थानचा एक अंक म्हणजे 7 हा अंक सोडून थोडंसं अलीकडे मांडायचंय. मग हे 414 आपण या पद्धतीने मांडू शकतो. ठीक आहे. आणि आता याची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. तर बेरीज करत असताना 7ला 7, 2 आणि 4 6, 1 काशी 1, 8 आणि 4 12. आपलं उत्तर आलं 12,167. म्हणजे 23चा घन 12,167 येतो. ठीक आहे, समजतंय? हो सर समजलं. समजलं ना? ठीक आहे. आवाजाचा काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, ठीक आहे. आता हे थोडं छोट्या संख्येत झालं. आपण मोठ्या संख्येत सुद्धा म्हणजे पुढे गेलो आपण, आपल्याला समजा 35चा घन करायचा आहे. ओके, 35चा घन करायचा आहे. तर 35चा घन करताना सर्वप्रथम आपण या 5चा घन या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. 5चा घन आहे 125. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला काहीच करायचं नाही. 3चा घन त्याच्या पुढे लिहून ठेवायचा. 3चा घन लगेच येतो 27. ओके, 3 आणि 5चा गुणाकार करायचा आहे. 3 आणि 5चा गुणाकार येतो 15. 3 5 15 आणि या 15चा गुणाकार करायचा या 3 सोबत. 15 त्रिक 45. 45 आलं. तर 45 आपल्याला घन कोणत्या संख्येचा काढायचा आहे? 35 या आपण थोडा वेगळ्या पद्धती शकतो. कसा? 35 आणि याचा करतो 140 पुढे जसे असतात. आज 35 5 ओके, याची आपण जर बेरीज मांडली या ठिकाणी तर 5 7 4 अधिक 1 5 आणि 1 काशी 1. हे किती आलं? 1575 हा आपला गुणाकार आला 35 गुणिले 45चा. हे थोडस मी पुसून घेतो, जागा कमी करतो. हे आपण शेवटचा 5 एकक स्थानचा 5 सोडून त्याच्या खाली याची मांडणी करायची आहे. तर 1 5 7 आणि 5 अशा पद्धतीनं. आणि याची आपल्याला आता काय करायची? बेरीज करायची. बरोबर.
5 7 8 7 आणि 5 12 2 हातच्याला 1 2 आणि 1 3 3 आणि 1 हातच्या 4. आपलं उत्तर आलं 42,875. शरद सरांनी उत्तर टाकलेलं होतं, अगदी बरोबर आहे, 42,875. तर अशा पद्धतीने आपण 1 ते 100 पर्यंतच्या अंकाचे म्हणजे 1 ते 99 पर्यंतच्या अंकाचे घन अगदी सहजासहजी करू शकतो. म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. अगदी कमी कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घनावर आधारित प्रश्न येतील त्या ठिकाणी आपण अगदी कमी कालावधीमध्ये ते सोडवू शकतो. आपण आता पुढे जाऊया. घन काढायला तर आपल्याला जमू लागले किंवा थोडीशी प्रॅक्टिस करणं आपल्याला आवश्यक आहे आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर आपण अगदी परफेक्ट होऊ शकतो. आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जितकी जास्त आपण प्रॅक्टिस करू तितका आपल्याला अधिकचा फायदा होतो. अगदी विदाऊट पेन अँड पेपर सुद्धा आपण काही काही प्रश्न फक्त नजरेने पाहून सहज पद्धतीने सोडवू शकतो. आपण पुढे जाऊया. घन काढायला तर जमू लागले, आता घनमूळ सुद्धा आपल्याला काढायला जमले पाहिजेत. आता त्याच संख्येचे घनमूळ आपण पाहू काढून. सुरुवातीला आपण घेतला होता 11चा घन घेतला होता, त्याचा घन आला होता 1331. ओके. तर सर्वप्रथम हे घन आपल्याला काढता येण्यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. ती छोटीशी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला हे माहीत असावं लागणार आहे, 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचे घन पुन्हा एकदा माहीत असावे लागणार आहेत आणि त्याच्या एकक स्थानी येणारे जे अंक आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असावे लागणार आहेत. तर 1चा घन 1, 8चा घन 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 7चा घन काय होतंय? परत आणि तुमची स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसते का? मी तर मीटिंग मध्ये येईन आहे, आपण डिस्कनेक्ट होत असाल तुम्ही, त्यामुळे प्रॉब्लेम येत असेल. चॅट बॉक्स मध्ये आहे मी. तुम्हाला माझा आवाज येतोय? येत असेल तर फक्त वाय टाईप करा. ओके, ठीक आहे, आवाज येतोय. माझी स्क्रीन शेअर करतोय मी. स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन दिसते? माझी स्क्रीन दिसते माझी? हो सर. ओके, ठीक आहे. आपण येऊया पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे. आपल्याला घन काढता येऊ लागले. आता घनमूळ काढायचं आहे. तर घनमूळ काढत असताना आपल्याला 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, हे पुन्हा का लिहू लागलो, थोडस विस्तृत सांगतो मी. 8चा 512, आकडे थोडेसे समजून घ्या. आणि 9चा 729. हे असे जर आपल्याला माहित असतील तर याच्यातला फक्त एकक स्थानी असणारे अंक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एकक स्थानी असणारे अंक म्हणजे 5च्या एकक स्थानी येतो 5, 4च्या एकक स्थानी येतो 4, 3च्या एकक स्थानी येतो 7, 2च्या एकक स्थानी येतो 8, 1च्या एकक स्थानी येतो 1, 6च्या एकक स्थानी येतो 6, 7च्या एकक स्थानी येतो 3, 8च्या एकक स्थानी येतो 2 आणि 9च्या एकक स्थानी येतो 9.
तुम्ही जर या ठिकाणी एकक स्थानी येणाऱ्या अंकाचं अगदी बारीक निरीक्षण जर केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. एक मिनिट. त्यानंतर 4 सुद्धा 4च येतो. 5चे एकक स्थानी येतो. 6चे एकक स्थानी सुद्धा 6 येतो. 7 येतो. 8चे एकक स्थानी 2 येतो आणि 9चे एकक स्थानी 9 येतो. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, 2च्या एकक स्थानी 8 येतो. म्हणजे 2 जर असेल घनामध्ये एकक स्थानाला जर 3च्या एकक स्थानी 7 येतो काढताना. येते का लक्षात? 2च्या एकक स्थानी 8 येतो, 3 येतो. बाकी आहेत. एकच्या एक स्थानी एकच येतो. 4च्या एकक स्थानी 4 स्थानी 7च येतो आणि 9च्या एकक स्थानी 9च येतो. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय, एवढ्या 2 लक्षात ठेवायच्या. कोणत्या? 2, 3. 2च्या एकक स्थानी 8 येतो आणि 3च्या एकक स्थानी 7 येतो. त्याच्याच उलट जर केलं तर येतो आणि एकक फक्त इतक्या आपल्याला 2च संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपल्याला 2 आणि 3. जर 2 असेल तर त्याच्या एकक स्थानी 8 येईल आणि जर 3 असेल तर त्याच्या एकक स्थानी 7 येईल आणि जर 7 असेल तर त्याच्या एकक स्थानी 3 येईल आणि जर 8 असेल तर त्याच्या एकक स्थानी 2 येईल. इतकंच फक्त यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय. बाकी सर्व संख्यांच्या शेवटी ऍज इट इज हेच येतं. म्हणजे तर एकच 4 असेल तर 4 येतं, 5 असेल तर 5 येतं, 6 असेल 9 असेल तर 9 येतं. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? असेल हो आहे मूळ संकल्पना घनमूळ. इतकं जर आपल्याला लक्षात, काय लक्षात पाहिजे आपल्याला, जर यायला पाहिजे 3 तर एक स्थानी 7 यायला पाहिजे आणि जर 7 एकक स्थानी आणि 8 असेल तर एकक स्थानी 2 यायला पाहिजे. इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि आवाज येत नाहीये सर. बाकी सर्वांना येतोय. नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असू शकतो तुमच्याकडे. सर्वांनाच आवाज येत नसेल तर माझ्याकडे असू शकतो आणि एकालाच कोणाला येत नसेल तर तो तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. सर आवाज प्रॉपर येत नाहीये, मध्ये मध्ये अडकळतो आवाज. मध्ये मध्ये अडकळतो. नेटवर्कचा इश्यू असू शकतो माझ्याकडे थोडासा. आपण सांगितलेल्या गोष्टी समजत असतील तर ठीक आहे. समजतंय ना? हो सर. ब्रेक होतोय आवाज. नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो माझ्याकडे. चला ठीक आहे, तरी पण समजून घेऊया आपण. ठीक आहे, आता पुढे जातो थोडंसं मी. आपल्याला काय करायचंय, 1331 चा घन काढायचा आहे आपल्याला. ओके. चा आपल्याला घन काढायचा. या ठिकाणी 3 आहे. तर 1331 चा घन काढत असताना शेवटच्या संख्येचा फक्त विचार करायचा, एकक स्थानी असणाऱ्या संख्येचा. एकक स्थानी असणारी संख्या कोणती आहे? एकक स्थानी असणारी संख्या 1 आहे, म्हणून एकच लिहायचं आहे. जर एकक स्थानामध्ये असणारी संख्या 2 असती तर आपण 8 लिहिलं असतं आणि 8 असती तर 2 लिहिलं असतं. जर 3 असती तर 7 लिहिलं असतं आणि 7 असती तर 3 लिहिलं असतं. परंतु या ठिकाणी आपल्याला जास्त विचार करायची अजिबात गरज नाही. एकक स्थानी 1 आहे म्हणून शेवटी आपण 1 लिहिणार आहोत.
1 लिहिल्यानंतर सरळ सरळ या 3 संख्यांवर काट मारायची किंवा पुसून टाकायच्या. त्या 3 संख्यांचा विचारच नाही करायचा. शेवटी राहिलं काय? फक्त 1 राहिलं. काय राहिलं शेवटी? 1 राहिलं. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट करतो मी काहीतरी त्याला. आता दिसते स्क्रीन? हॅलो, स्क्रीन आता दिसते का? हो सर. आपल्याला शेप काढायचा. ओके, त्या शेपचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे. पण सर्वात शेवटी या 1 घन या ठिकाणी लिहून घेणार आहोत. 1 चा घन येतो 1. इतकं लिहून घेतल्यानंतर सरळ सरळ डोळे झाकून शेवटच्या 3 संख्यांवर काट मारायचे आहे. त्या 3 संख्यांचा विचारच नाही करायचा. त्या 3 संख्यांचा अजिबात विचार करायचा नाही. राहिला फक्त काय? 1 राहिला. तर हा 1 जो आहे, हा 1 कोणत्या तरी घनसंख्येच्या जवळ असणार आहे किंवा ती घनसंख्याच असू शकतो. तर त्याचं मूळ आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 1 हा कशाचा घन आहे? हा 1 चाच घन आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा 1 लिहायचं आहे. तर हे 11 हे आपलं घनमूळ आहे राशीचं. थोडक्यात 13 हे 11 आलं. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही सर, मध्येच अडखळतो आवाज. मध्येच अडखळतोय आवाज. नेटवर्क तर आहे व्यवस्थित माझ्याकडे. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया आपण. बघू आवाज येते कधी. सर्वांनाच सेम प्रॉब्लेम येतोय का? माझा आवाज पण कट होतोय आणि माझी स्क्रीन पण मध्येच गायब होती, असं होतंय का बऱ्याच वेळेस? तसं होत असेल तर सर स्क्रीन काही गायब होत नाही, पण आवाज ब्रेक होतोय सर कंटिन्यू असं थोडा थोडा वेळानं. आवाज ब्रेक होते का? तर सरांना आपण रिक्वेस्ट करूया, गुगल मीटवर टाकता का म्हणा. गुगल मीटवर जर टाकलं सरांनी तर मी काय करेल, मागच्या वेळी घेतलं होतं त्याप्रमाणे डायरेक्ट माझा कॅमेरा ऑन करून माझ्या पेन अँड पेपरचा वापर करून तुम्हाला मी समजावून सांगेल. हो सर. म्हणजे स्क्रीनचा प्रॉब्लेम येणार नाही. आवाज म्हणजे कमीत कमी तुम्हाला लिहिलेलं दिसलं तरी तुम्ही समजू शकता. हो सर. सरांना विनंती, सरांनी दुसरी मीटिंग अरेंज करा गुगल मीटवर. मी डायरेक्ट माझा कॅमेरा ऑन करून तुम्हाला पेन अँड पेपरच्या मदतीनं सोडवून सांगेल. गुगल मीटला घ्या. स्वामी सर. हा सर. हा सर. माझी स्क्रीन मध्येच गायब होते असं म्हणणं आहे मुलांचं. आवाजाचा पण थोडाफार प्रॉब्लेम. आवाजाचा काय नेटवर्क मुळे असू शकतो. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे.
नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. आणि स्क्रीन शेअरिंग तुमचीच चालू आहे सर, म्हणजे आज आतापर्यंतच्या ह्याच्या प्रमाणे रेकॉर्ड प्रमाणे तुमचीच स्क्रीन चालू आहे. हो हो. मुलांचं म्हणणं आहे की स्क्रीन दिसत नाही. आता दिसते तुम्हाला माझी स्क्रीन? माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर. शरदला सोडलं तर बाकी सगळ्यांना दिसते सर. ओके. नेटवर्क इश्यू आहे, म्हणजे काही मुलांकडे नेटवर्कचा इश्यू आहे तो. हो तसं पण असू शकतं, नेटवर्क इश्यू पण असू शकतो. हो आता दिसतंय, मी लिहिले 4913. हो दिसतंय. यस. ओके ठीक आहे, कंटिन्यू करूया. अगदी थोड्या वेळात संपवतोय आपण. टाकीचा जो टॉपिक आहे तो कदाचित उद्या घेऊया. ओके सर. ठीक आहे. 4913 मी या ठिकाणी लिहिलेला आहे. तर 4913चा आपल्याला घन काढायचा आहे. 4913चा घन काढत असताना शेवटी एकक स्थानी असणारा अंक फक्त पाहायचा आपल्याला. एकक स्थानी 3 आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि तीही पक्की लक्षात ठेवली पाहिजे. जर शेवटी 3 असेल तर त्या ठिकाणी काय येणार आहे? 7 येणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचंय. शेवटी 3 आहे म्हणून एकक स्थानी 7 येईल. 7 आल्यानंतर सरळ या 3 अंकावर आपण काय करायचंय? काट मारायची आहे. सरळ काय करायचंय? या 3 अंकावर आपण काय करायचंय? काट मारायची आहे. बाकी राहिलेले फक्त 4. तर 4 हा कोणत्या घनसंख्येच्या जवळ आहे हे आपल्याला शोधायचंय. याच्यासाठी आपण एक छोट्या पद्धतीने असं पण करू शकतो की पानाच्या एका किंवा जिथं प्रश्न सोडवतोय आपण तिथं 1 ते 9 पर्यंतच्या अंकाचे घन पण लिहून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला शोधायची गरज पडणार नाही की 4 हा कोणत्या घनसंख्येच्या जवळ आहे, आणि सोप्या पद्धतीनं होऊ शकतं. तर 4 हा 1 आणि 8च्या मध्ये आहे, म्हणजे 8 पेक्षा लहान आहे आणि 1 पेक्षा मोठा आहे. तर ज्याच्यापेक्षा लहान आहे त्याच्या मागची संख्या आहे किंवा ज्याच्यापेक्षा मोठा आहे ती संख्या असं आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी 1 चा घन 1 आहे आणि 2 चा घन 8 आहे आणि आपला इथं बाकी राहिलेला फक्त 4 हा अंक आहे. तर 4 हा अंक 8च्या जवळ जात नाही, तो जातो 1च्या जवळ. 1 या घनसंख्येच्या जवळ जातो, म्हणून त्याचं शेवटचं अंक किंवा 4च्या बदल्यात किंवा 4चं घनमूळ आपण 1 घेऊ शकतो. म्हणजे आला किती आपला? 17 आला. आणि 4913चं घनमूळ 17 आहे किंवा 17 येतं. वाटलंच तर तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता. ओके, समजलं इथपर्यंत? सर ते 4चं तुम्ही 1 कसं घेतलं ते तेवढं नाही समजलं. 4चं 1 कसं घेतलं मी तुम्हाला विस्तृत थोडं समजावून सांगतो. मी या ठिकाणी 2 आता आपल्याला करायचंय का या ठिकाणी हे 4 जे आहे हे 4 हे पाहायचंय. हे 4 1 पेक्षा मोठं आहे आणि 8 पेक्षा लहान आहे. म्हणजे लहान कोणती शोधायची आपल्याला? 4 पेक्षा लहान कोणती घनसंख्या आहे? तर 4 पेक्षा लहान घनसंख्या 1 आपल्याला मुळे येतं, म्हणून आपण त्या ठिकाणी 1 घेतलेलं आहे, म्हणून हे 17 येतं. हो सर. आलं लक्षात? हो सर. दिलेल्या संख्येचा घन म्हणजे जो बाकी राहिलेला आहे त्याच्या जवळचा शोधायचा आपल्याला आणि त्याचं घनमूळ घ्यायचे. वाटलं तर तुमच्या बाजूने एखादी घनसंख्या सांगा, त्याचं घनमूळ आपण काढून पाहूया. चार 4913 संख्या घेऊ, त्याचा घन काढू. 4913 केलं आपण. 17चा घन आताच केले. 17 त्याचं घनमूळ आलं 4000. आता दुसरी सांगा कुठली तरी. 6859.
हा काय परत 6859. ओके 6859. ओके 19चं घनमूळ येतं म्हणजे 6859चं घनमूळ 19 येतं. करून दाखवू. हे बघ 6800 अगदी मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलं किती येतं ते फक्त तेवढी झाली पाहिजे. तुम्ही सांगितलं 6859 मी लगेच सांगितलं तुम्हाला 19चं म्हणजे त्याचं घनमूळ कसे पाहू हे लिहिलं आहे म्हणून एक शेवटी 9 आहे. हा कारण आपण 1 ते 9 पर्यंतच्या अंकाचे जर घन पाठ केलेले असतील तर ते तुमच्या लक्षात येईल. फक्त लक्षात ठेवायचे 2चं घन 2 असेल तर 8 येईल, 8 असेल तर 2 येईल, 3 असेल तर 7 येईल, 7 असेल तर 3 येईल. हे फक्त बदली होणार आहे, बाकी कोणतंच बदली होणार नाही. या 3 संख्येला आपण काट मारणार आहोत. राहिलं काय 6 राहिलं तर 6च्या जवळ किंवा 6 पेक्षा लहान असणारा जो घनसंख्या आहे किंवा 6 पेक्षा लहान असणारी जी घनसंख्या आहे ती आपल्याला निवडायची आहे. 6 पेक्षा लहान असणारी घनसंख्या आहे 1 आणि 1चं घनमूळ येतं 1 म्हणून 6859चा घनमूळ 19 येतं. ओके आलं लक्षात? हो सर आलं. ओके ठीक आहे. ओके काही अडचण आहे कोणाला? घन आणि घनमूळ बद्दल काही अडचण आहे का कोणाला? काही अडचण असेल तर विचारा. सर मला नाही समजलं. म्हणजे नेमकं काय नाही समजलं? घन काढायचं समजलं नाही का घनमूळ काढायचं समजलं नाही? म्हणजे काय समजलं नाही ते दोघं सांगा. नाही समजलं. एक मिनिट. हा सॉरी मला एक कॉल आला होता त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालं. दोन्ही नाही समजलं. दोन्हीची मी एक एक उदाहरण पुन्हा एकदा घेतो तुमच्यासाठी. लक्ष असू द्या फक्त. हे पहा आपल्याला सर्वप्रथम घन काढायचा आहे एखाद्या संख्येचा. तर एखाद्या संख्येचा घन काढत असताना आपण उदाहरण घेऊया 17 घेऊया. 17चा आपल्याला घन काढायचा आहे. तर 17चा घन काढत असताना आपण सर्वप्रथम या 7 या अंकाचा घन या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. 7 या अंकाचा घन या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. 7चा घन ओके 343 7चा घन येतो. ऑलरेडी आपल्या 3 संख्या आलेल्या आहेत त्यामुळे शून्य मांडायची या ठिकाणी गरज पडणार नाही. जर आपल्या 3 संख्या नाही आल्या तरच त्याच्या पाठीमागे आपल्याला शून्य मांडायचा आहे. त्यानंतर हा जो 1 आहे या 1चा घन या ठिकाणी मांडायचा आहे. हा 1चा घन या ठिकाणी आपण मांडून घेतला. हे आलं 1343. ठीक आहे. त्यानंतर हा 1 आणि हा 7 दोन्हींची परस्परामध्ये गुणाकार करायचा आहे. दोन्हींचा काय करायचा आहे? परस्परामध्ये गुणाकार करायचा आहे. 1 आणि 7चा गुणाकार येतो 7. 1 गुणिले 7 जर केलं तर 7 येतं किंवा 7 गुणिले 1 केलं तर 7 येतं. आणि या 7चा गुणाकार या 3 सोबत करायचा आहे जे घनामध्ये आपण लिहिलेलं आहे. तर 7चा गुणाकार 3 सोबत केला तर 7 त्रिक येतं 21. ओके इथपर्यंत समजलं? ज्यांना समजलं नाही त्यांनी स्वतः अनम्यूट राहिलं तरी चालेल. फक्त मी विचारल्यास सांगा मला. इथपर्यंत समजलं? ओके ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? आपण घन काढत आहोत 17चा म्हणून आपल्याला 17 आणि 21 दोन्हीचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. 17 आणि 21चा काय करायचा आपल्याला? गुणाकार करायचा आहे. तो गुणाकार आपण थोडा सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. सोप्या पद्धतीने कसा करू शकतो? 17 गुणिले कंसात 20 अधिक
1. 20 अधिक 1 म्हणजे 21च होतात. ओके, बरोबर. 20 अधिक 1 21च होतात. 17 गुणिले कंसात 20 अधिक 1. याचा गुणाकार करायचा. 17 गुणिले 2 करायचा. 17 2 30. 34च्या पुढे हा शून्य आणला तर हे आलं 340. आणि 17चा गुणाकार पुन्हा 1 सोबत करायचा आहे. 17 1 17. या दोन्हीची बेरीज करून घ्यायची. या दोन्हीची बेरीज जर आपण केली तर 7, 4 आणि 1 5 आणि 3 आला 3. तर 17 गुणिले 21चा गुणाकार येतो 357. 17 गुणिले 21चा गुणाकार येतो 357. तर हे 357 मांडत असताना शेवटचा एकक स्थानाचा अंक सोडून, म्हणजे हा 3 सोडून त्याच्या अलीकडून त्याची मांडणी करायची. एकक स्थानाखाली अंक येऊ द्यायचा नाही. आपण तो मांडूया 357. ओके, याची आपल्याला आता काय करायची, बेरीज करायची आहे. याची बेरीज 3 आला 3, 7 आणि 4 11, 3 आणि 5 8, 8 अधिक 1 हातच्या आलेला 9 आणि 1 आणि 3 4, 4913. हे त्याचा हा त्याचा काय आला, घन आला. 17चा घन आला 4913. ओके, समजलं इथपर्यंत? ज्यांना अडचण होती त्यांना समजलं. आता आपण काय करूया, आपल्याला याचं घनमूळ काढायचं आहे. घन कसा काढावा हे तर समजलं आपल्याला, पण आता काय करायचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. तर पुन्हा आपण याचंच घनमूळ काढूया, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणीतरी सांगितलं होता 6859. आपण 6859चं घनमूळ काढूया. 6859. ओके, याचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे. शेवटी 9 आहे. शेवटी 9 आहे म्हणून 9ला 9 लिहायचं आहे. का लिहायचं आहे तर 1 ते 9चे जर घन आपल्याला पाठ असतील तर त्याच्यामध्ये आपण बारीक निरीक्षण जर केलं तर केवळ एकक स्थानी जर 2 असेल तर त्या ठिकाणी 8 येतो, आणि जर एकक स्थानी 3 असेल तर त्या ठिकाणी 7 येतो. किंवा जर एकक स्थानी 8 असेल तर त्या ठिकाणी 2 येतो, आणि जर एकक स्थानी 7 असेल तर त्या ठिकाणी 3 येतो. इतकीच गोष्ट लक्षात ठेवायची. बाकी ॲज इट इज जशास तसे एकक स्थानी अंक येतात. म्हणजे 1 चा घन 1, 4 चा घन 64 4 आलं, 5 चा घन 125 एकक स्थानी 5 आलं, 6 चा घन 216 एकक स्थानी पुन्हा 6 आलं. अशा पद्धतीनं आपण जाऊ शकतो. आणि शेवटच्या 9च्या बदल्यात इथं 9 लिहून घेतल्यानंतर सरळ या 3 अंकावर आपल्याला काट मारायची आहे. या 3 अंकावर काट मारल्यानंतर बाकी राहतं काय, 6 राहतं. तर आपल्याला घनामध्ये जो घन केलेला आहे आपण 1 ते 9 अंकाचा घन आपल्याला माहित आहे, त्या घनामध्ये 6 पेक्षा किंवा 6च्या जवळ असणारी घनसंख्या कोणती आहे ते शोधायचं आहे. तर 6च्या जवळ असणारी घनसंख्या 1 आहे. 6च्या जवळ असणारी घनसंख्या 1 आहे, कारण 8 हा 6 पेक्षा मोठा आहे. आपल्याला 6 पेक्षा लहान किंवा बरोबर असणारा तरी शोधायचा आहे. जर बरोबर असणारा नसेल सापडत तर त्याच्यापेक्षा लहान असणारा आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी जर 8 असतं तर सरळ सरळ 2 आला असतं, परंतु 8 बाकी नाही राहिली, बाकी राहिली आहे 6. आणि 6 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे, 1 आहे. त्याचं घनमूळ आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. तर 1चं घनमूळ 1च येतं, म्हणून 6859चं घनमूळ 19 इतकं येतं. आलं लक्षात? हो सर. ज्यांना प्रॉब्लेम होता त्यांना आलं का लक्षात? आलं, ठीक आहे. सर्वांना लक्षात आलं. जर कोणाला काही अडचण असेल अजून याच्याबद्दल, घन आणि घनाबद्दल, घन आणि घनमूळ बद्दल, तर विचारू शकता. नाही कोणाला अडचण? नाही सर. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. बाकी राहिलेला पाणी आणि टाकीच्या संदर्भातला, नळ आणि टाकीच्या संदर्भातला जो घटक आपण निवडला होता तो आपण उद्या कंटिन्यू करूया.
किंवा नंतर याच्या नंतरच्या घटकात सुद्धा कंटिन्यू करू किंवा दुसरा सर जे सुचवतील त्या पद्धतीने आपण करूया. सर्वांची पुन्हा एकदा मी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो आणि स्वामी सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आपल्यासोबत बोलण्याची, आपल्यासोबत कनेक्ट होण्याची. स्वामी सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की आपणही चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देताय, आपले प्रश्न विचारताय आणि सर पण आज समजलं पण खूप, जे म्हणजे विचारत गेलो पुन्हा दुसरे माझ मी काढत गेले बोलत बोलत, पण मला सगळं जमलं. ते तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, प्रत्येक वेळी या ठिकाणी जे प्रश्न सादर केले जाणार आहेत त्याच प्रकारचे प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करून ते तुम्हाला सोडवावे सुद्धा लागणार आहेत चालू मध्ये, जेणेकरून काय होईल की तुमचा चालू लर्निंग होत असताना तुमचा सराव पण होईल आणि ते परफेक्शन होईल. आणि त्याचबरोबर आता ज्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये किंवा जिथं प्रश्नसंच असतील त्या ठिकाणी शोधावे लागतील आणि त्या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव अधिक करावा लागेल. तर असं जर तुम्ही केलं तर अगदी एक घटक 2 तासामध्ये तुमचा परफेक्ट होऊ शकतो, 1 तास लर्निंगला आणि 1 तास प्रॅक्टिसला. अशा पद्धतीने जर तुम्ही रोज करत गेलात तर कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुमच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तरी माझ्या माहितीप्रमाणे जड जाणार नाही किंवा अवघड जाणार नाही. कितीही कठीण प्रश्न असला तर त्यामध्ये माझ्याकडे अशी काही सोल्युशन आहेत की तुम्ही अगदी 60 सेकंदाच्या आत किंवा जास्तीत जास्त 60 सेकंदामध्ये तो प्रश्न सोडवू शकता. आपली जी गणित सोडवण्याची पारंपरिक पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत आपल्याला कुठेच लक्षात ठेवायची नाहीये. गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे किंवा या घटकाचे स्पर्धा परीक्षेला असणारे प्रश्न सोडवताना पारंपरिक पद्धत आपल्याला कुठंच लक्षात ठेवायची नाहीये, कारण त्या पारंपरिक पद्धतीनुसार जाण्याला किंवा पारंपरिक पद्धतीनुसार सोडवण्याला आपल्याला गुण मिळणार नाहीत. आपल्याला गुण मिळणार आहेत आपण जे अचूक उत्तर त्या ठिकाणी पॉइंट आउट करणार आहोत किंवा गोल करणार आहोत किंवा मार्क करणार आहोत, जी पद्धत असेल ती. जर ते अचूक उत्तर आपण त्या ठिकाणी नोंदवणार आहोत, त्या अचूक उत्तराला मार्क आहेत, तुम्ही ते अचूक उत्तर कोणत्या मार्गाने काढलं आहे याला त्या ठिकाणी महत्व नाही. महत्व आहे ते तुमच्या अचूक उत्तराला. त्यामुळे माझ्याकडे गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात अशा काही टेक्निक्स आहेत की कठीणात कठीण प्रश्न सुद्धा साधारण जास्तीत जास्त 60 सेकंद किंवा जास्तीत जास्त 90 सेकंदामध्ये तुम्ही या ट्रिक्सचा उपयोग करून, या शॉर्ट ट्रिक्सचा उपयोग करून सोडवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला मेहनत इतकीच घ्यावी लागणार आहे की त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला अधिकाधिक प्रश्नांचा सराव करावा लागणार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आता आपल्या चालू लेक्चरमध्ये कोणीतरी एकाने सांगितलं होतं 6859चं वर्ग घनमूळ सांगा सर. तुम्ही अंक सांगितला आणि मी लगेच तुम्हाला सांगितलं की हे 19चं घन आहे, म्हणजे याचा घनमूळ 19 आहे. मग हे मला कधी जमलं तर मला हे जेव्हा मी अधिकाधिक सराव केला तेव्हा मला अगदी गणित नजरेत आल्याबरोबर मला लक्षात आलं की यात नेमकं काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो. त्यामुळं अधिकचा सराव असल्यामुळे फक्त 6859 ही संख्या समोर आल्याबरोबर मी सांगितलं की याचं घनमूळ 19 आहे. तर इतका सराव तुम्हाला करावा लागणार आहे. फक्त मेहनत तुमची इतकीच आहे की दिलेल्या पद्धतीनुसार किंवा सांगितलेल्या शॉर्ट ट्रिकनुसार तुम्हाला फक्त सराव करावा लागणार आहे. जेणेकरून सराव अधिक असल्यामुळे आपण कमी कालावधीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, थांबूया आपण. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. स्वामी सर, एंड करूया मीटिंग आपण. बाकी राहिलेला भाग पुढच्या मीटिंग मध्ये किंवा पुढच्या सेशनला घेऊया. ओके ओके, थँक्यू सर. मला वाटतंय सर्वांना काही शंका, कोणाला काही शंका असेल? नाही, शंका असेल किंवा प्रश्न काही असतील तर विचारा सरांना. 2 मिनिट घेतो मी फक्त. कोणाला काही शंका असेल किंवा प्रश्न असतील किंवा अजूनही असं काही असेल की नेमका अभ्यास कसा करावा स्पर्धा परीक्षेच्या या संदर्भातलं सुद्धा एखाद दिवसाचं एक लेक्चर आपण स्पेशल घेऊ शकतो की नेमका अभ्यास किती वेळ करावा, कसा करावा, कोणत्या पद्धतीने करावा या संदर्भातलं स्पेशल एक लेक्चर सुद्धा आपण घेऊ शकतो. पण या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा. ओके, थँक्यू सर. स्वामी सर, कंटिन्यू करा. थँक्यू सर, जे गणिताचे जे तुम्ही शिकवलेत ना त्याचे सूत्र आम्हाला भेटतील तर किंवा नोट्स सूत्र नाहीच आहेत ताई साहेब.
म्हणजे सूत्र नाहीच आहेत. ह्या ज्या ट्रिक्स सांगितल्या मी याच तुम्ही ड्रॉ करून जर घेतल्या, ज्या मी आता सांगत होतो स्क्रीनवर, त्या तुम्ही फक्त ड्रॉ करून जर घेतल्या तुमच्या नोटबुकमध्ये तर तुम्हाला सोपं जाईल. कारण तसं मी PDF वगैरे काही तयार केलेलं नाहीये. मी काय फक्त प्रश्न समोर आला तर त्याचे ट्रिक्स काय आहेत किंवा तो कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो त्या पद्धतीने मी तो सोडवतो. असं म्हणजे पर्सनल त्याचे काही नोट तयार केलेल्या नाहीयेत. तयार केलेल्या आहेत नोट्स, परंतु त्या गावाकडे आहेत खूप दिवसापूर्वी, साधारण 2013च्या नोट्स आहेत. गावाकडे आहेत त्या, मला गावाकडे गेल्यानंतर शोधाव्या लागतील. त्या आहेत तयार केल्या, म्हणजे हे जे मी आता वापरतो ते तेव्हाच आहे, हे काही नवीन नाहीये, ते तेव्हाच आहे. ते 2013-14 पर्यंत जो मी त्या फील्डमध्ये होतो किंवा अभ्यास करत होतो, तयारी करत होतो, ते तेव्हाच आहे. मी इकडे जॉबला आल्यामुळे ते मटेरियल सगळं माझं तिकडंच आहे, त्यामुळे ते मला शोधावं लागेल आहे. पण ते मला फक्त थोडंसं वर्गीकरण करावं लागेल त्याचं, कारण मी असं किचकट पद्धतीनं माझ्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या तुम्हाला द्यायचं म्हणलं तर मला थोडंसं त्याचं शॉर्टिंग करावं लागेल आणि तुम्हाला द्यावं लागेल. त्यासाठी मला गावाकडे असणं महत्वाचं आहे. बघूया, दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे गेलो आणि त्या जर नोट्स मला सापडल्या माझ्या जुन्या मी ठेवलेल्या सर, आज जसं गावाकडे, तुम्ही घनमूळ तर काढायचं, मी घन काढायचं जे सांगितलं ते एका संख्येशी त्या दोन्ही संख्येपैकी दोन्हीचा गुणाकार करून आलेलं उत्तर आहे, त्याचा घन काढायचं, गुणिले करून घ्यायचं, ती सगळं ऍज इट इज तुम्ही जे स्क्रीनवर सांगतायत ते मी उतरवून घेऊन प्रॅक्टिस केले तर मला जमायला लागलं. तसं त्यांना करा म्हणा तुम्ही एकदा. हो, तुम्हाला जमणार, बिलकुल जमणार. आणखीन एखादं गणित घ्या, म्हणजे वाटलं तर तुम्हाला याच्यामध्ये तसं गुणिले हो. वगैरे मी स्क्रीनवर जे मी स्क्रीनवर जे पण शेअरिंग करतोय किंवा जे ड्रॉइंग करतोय, उदाहरणार्थ मी त्याला ड्रॉइंग म्हणतोय, स्केचिंग म्हणतोय, स्क्रीनवर मी जे स्केचिंग करतोय किंवा जे ड्रॉइंग करतोय किंवा जे काही सांगतोय ते जर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तसंच नोट डाऊन करून घेतलं तर तुम्हाला ते पुन्हा भविष्यात लक्षात येऊ शकते की नेमकं काय केलं होतं. सरांनी 17 होतं तर 1+7 दोन्हीचा गुणाकार केला, 1×7, आणि त्याला घनासोबत गुणलं म्हणजे वरच्या 3 सोबत गुणलं, ते 21 आलं, आणि त्या 21चा गुणाकार पुन्हा 17 सोबत केला. तो 17 सोबत 21चा गुणाकार सुद्धा थोडा वेगळ्या पद्धतीने केला. आपली जी पारंपरिक पद्धत आहे त्या पारंपरिक पद्धतीने नाही केला, तर त्याची फोड करून गुणाकार केला. आपलं गणित आणि बुद्धिमत्ता सोडवण्याचा उद्देशच असा आहे या पद्धतीने की कमी कालावधीमध्ये आणि डोक्याला जास्त हेडॅक न होता, जास्त डोक्याला टेन्शन न येता ते गणित आपल्याला सुटलं पाहिजे. 17×21 करायला 21 याचा जर गुणाकार करायचा असेल आपल्याला तर थोडंसं आपल्याला टेन्शन येतं की 17×21 करायचंय, थोडं अवघड जातं. पण 17×20 अधिक 1 जर करायचं म्हणलं तर आपल्याला गणित पाहायला पण सोपं वाटतं आणि ते सोडवत असताना सुद्धा सोपं जातं. त्यामुळं काय होतं, आपलं माइंड फ्रेश राहतं आणि आपण बरोबर उत्तर जर काढत गेलो तर आपला परफॉर्मन्स सुद्धा म्हणजे ऑन टाइम पेपरमध्ये तो सुद्धा परफॉर्मन्स चांगला राहू शकतो आणि आपल्याला एकंदरीत ते गणित सोडवण्यामध्ये जो आनंद मिळतो त्याच्यातून आपण अधिक प्रॅक्टिस करायला तयार होतो. त्यामुळं स्क्रीनवर जे मी शेअरिंग करतो ते जरी तुम्ही नोट डाऊन केलं तरी तुम्ही पुष्कळ होऊ शकता. अजून कोणाला काही समस्या आहेत? या पद्धतीने फक्त सराव करा. मागे जे 2 घटक घेतले होते आपण त्या पद्धतीचा सुद्धा सराव करा. अधिकचा सराव जितका कराल तितका तुमचा फायदा आहे. मला वाटतं आता काही कुणाला काही शंका आहेत? दीपिका, प्रीती, गजानन, अश्विनी, अनुराधा? नाही सर, काही शंका नाही आहेत. प्रभावती? ओके. सो थँक्यू व्हेरी मच सर. आपण आज मुलांना लॉजिकल रिझनिंग बद्दल माहिती दिली. उद्या जर आणखीन एक वेळ असेल आमचा एक मुलांसाठी एवढा उद्याचा 1 तास तुम्ही द्यावा अशी विनंती आहे. त्याच्यामध्ये जे नातेसंबंधाचा जो घटक आहे मला वाटतं तोच राहिलाय ना टॉपिक आहे. हॅलो सर, नातेसंबंधाचा जरा टॉपिक दीपिका बोलते. नातेसंबंधाचा जो टॉपिक आहे ना
तो जरा सविस्तर शिकवा सर, कारण अंडरस्टँडिंग साठी मला थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग होत नाही, मार्क त्याच्यामध्ये जातात माझे. ठीक आहे ठीक आहे. हे पहा, नातेसंबंधासाठी कुठलेच डायग्राम नाहीयेत किंवा कुठल्या ट्रिक्स सुद्धा नाहीयेत. फक्त आपल्याला काय आहे, कोणाचं नातं काय आहे हे फक्त क्लिअरली आपल्याला रिझनिंग करता आलं पाहिजे, तरच ते सोडवू शकतो आपण. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, कारण तिथं कॅल्क्युलेशन नाहीये. जिथं कॅल्क्युलेशन आहे तिथं आपण शॉर्ट ट्रिक्स म्हणजे सोप्या पद्धती किंवा शॉर्ट ट्रिक्स ज्या म्हणतो आपण, त्या वेगवेगळ्या ट्रिक्स शोधून काढू शकतो आणि त्या ट्रिक्स नुसार ते कॅल्क्युलेशन आपण सोडवू शकतो. परंतु नातेसंबंधामध्ये एकही डिजिट येत नाही, कॅल्क्युलेशन त्यामध्ये अजिबात नाही. आणि कॅल्क्युलेशन त्यामध्ये अजिबात नसल्यामुळे फक्त आपल्याला कोणत्या नात्याला काय म्हणतात हे माहीत असावं लागतं, आणि कोणाचं नातं कोणासोबत सांगितलेलं आहे हे आपल्याला रिझनिंग करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तिथं कोड दिलेले असतात, त्या कोडचं आपल्याला डिकोडिंग फक्त व्यवस्थित जमलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला वैयक्तिक अधिकचा सराव करावा लागणार आहे. कारण तिथं मी काय तुम्हाला 2-4 प्रश्न सोडवून सांगेल, ते माझ्या पद्धतीने सोडवून सांगेल, आणि तुम्हालाच अधिकचा सराव त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण त्यामध्ये कॅल्क्युलेशन अजिबात नाहीये, आणि कॅल्क्युलेशन नसल्यामुळे तिथं थोडासा गोंधळ होतो. आणि गोंधळ सुद्धा होऊ शकत नाही, फक्त आपल्याला अधिकचा म्हणजे कॅल्क्युलेशनला जितका सराव करावा लागतो त्याच्या दुप्पट सराव एक दिशाच्या संदर्भात, तिथं पण थोडं सोपं आहे, पण याच्या संदर्भात नातेसंबंधाच्या संबंधात आणि ज्या वेन आकृत्याचा प्रकार असतो का, त्या वेन आकृत्याच्या संदर्भात सुद्धा तिथे कॅल्क्युलेशन नसल्यामुळे वेन आकृती, नातेसंबंध आणि स्टॅटिस्टिक्सचा प्रकार आहे सांख्यिकीचा, त्या सांख्यिकीमध्ये या 2-3 ठिकाणी कॅल्क्युलेशन अगदी नगण्य आहे. म्हणजे दिशामध्ये तरी थोडंफार अंतर आहे, आणि सांख्यिकीमध्ये थोडंफार साइन कॉस टॅन वगैरे त्याच्या किमती किंवा त्याच्या मूळ किमती वगैरे त्या थोड्या गोष्टी आहेत. परंतु नातेसंबंधामध्ये एकही डिजिटचं कॅल्क्युलेशन नाही, त्यामुळे तुम्हाला सरावच करावा लागणार आहे त्याचा अधिकचा. तसा आपण एक टॉपिक उद्या किंवा परवा कंडक्ट करू त्या विषयावर, सोप्या पद्धतीने तो पण समजावू. ओके सर, चालेल. अडचण नाही. ओके, ठीक आहे. सर्वांना पुन्हा एकदा गुड इव्हनिंग, आणि रजा घेतो मी. थांबूया आपण. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. मी तर मीटिंग एंड करतो. उद्या आपण परत याच वेळेला भेटूया. थँक्यू. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. सहाय बघ.